संगमनेरच्या वाईन शॉपचा वाद व्यावसायिक स्पर्धा की जनहित, तर वेदांत विरुद्ध टॉप 10 वादात आता नोटांच्या दबावांची सोशल मीडियावर चर्चा. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती संगमनेर शहरातील वाईन शॉपच्या स्थलांतरांचा आणि कारवाईचा मुद्दा आता केवळ प्रशासकीय राहिला नसून त्याला प्रचंड राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक वळण लागल्याचे चित्र आहे. नाशिक पुणे महामार्गावरील वेदांत वाईन्सवर ठोस कारवाईच्या मागणीने जोर पकडला असतानाच टॉप 10 कॉम्प्लेक्समधील प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतरावरून शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान या संपूर्ण वादाच्या पडद्यामागे व्यावसायिक मक्तेदारी आणि आर्थिक देवाणघेवाण असल्याचा गंभीर आरोप काही प्रतिष्ठित नागरिक व सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्याने या प्रकरणाला एक नवे नाट्यमय वळण मिळाले आहे. यातली पहिली बाजू म्हणजे वेदांत वाईन्सची डोकेदुखी आणि टॉप 10ला विरोध. नाशिक पुणे महामार्गावर शाळा कॉलेजच्या परिसरात असलेले वेदांत वाईन्स गेल्या अनेक वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात आहे. विद्यार्थ्यांची वर्दळ, रस्त्यातील अस्तव्यस्त पार्किंग आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. पालिकेने 50,000चा दंड ठोठावला असला तरी दुकान कायमचे हटवावे ही नागरिकांची मागणी आहे. तर दुसरीकडे टॉप 10 कॉम्प्लेक्समध्ये नवीन वाईन शॉप स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला काही व्यावसायिक, राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तेथील महिला, वृद्ध आणि इतर व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे करत जिल्हाधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. टॉप 10च्या बाजूने वस्तुस्थिती आणि नियम पाळण्याचा दावा केला जात आहे. या विरोधानंतर सोशल मीडियावर आणि सुजाण नागरिकांमध्ये दुसरी बाजूही जोर धरू लागली आहे. टॉप 10 कॉम्प्लेक्सची रचना पाहता हा परिसर पूर्णपणे व्यावसायिक, कमर्शियल आहे. तिथे कोणतीही निवासी वस्ती नाही. हे दुकान केवळ पार्सल सुविधेसाठी असून मॉलमध्ये पुरेशी अंतर्गत पार्किंग व्यवस्था आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये मॉलमध्ये वाईन शॉप चालवण्याची पद्धत असताना सर्व कायदेशीर नियम पाळणाऱ्या या सुसज्ज जागेलाच नेमका विरोध का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर सोशल मीडियावरील नवा धमाका म्हणजे हा तर नोटांच्या दबावाने काढलेला धूर, असा आरोप केला जात आहे. या वादात आता पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हवाल्याने सोशल मीडियावर अत्यंत खळबळजनक दावे केले जात आहेत. हा उडता पंजाब वगैरे काही प्रकार नसून वेदांत वाईन्सच्या मालकाने स्वतःची मक्तेदारी टिकवण्यासाठी आणि संगमनेरमधील तळीरामावर एक हाती नियंत्रण ठेवण्यासाठी नोटांचा दबाव देऊन काढलेला हा धूर आहे. यापूर्वी सावतामाळी नगरमध्ये येणाऱ्या वाईन शॉपच्या वेळीही असाच प्रकार घडला होता. काही लोकांनी नागरी आणि सामाजिक हिताच्या मोठ्या बढाया मारल्या, काही लोकांनी पैसे घेतले आणि गप्प बसले. तसाच प्रकार आता पुन्हा सुरू आहे. तसेच जर टॉप 10 कॉम्प्लेक्समधील महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेचा पुळका घेतला जात असेल तर मग सध्याचे वेदांत वाईन्स असलेले जय जवान चौक काय जंगलात किंवा डोंगरावर आहे का? तिथे नागरिक राहत नाही का? असा रोकडा सवाल उपस्थित केला जात आहे. काही जागरूक नागरिकांनी तर स्पष्ट भूमिका घेतली आहे की जर विरोध करायचाच असेल तर या नवीन दुकानालाही परवानगी देऊ नका आणि जुने वेदांतही बंद करा, अन्यथा पैशाच्या लालसापोटी आणि व्यावसायिक स्पर्धेतून शहरात हिंसाचार घडायलाही वेळ लागणार नाही, असा आरोप केला जात आहे. प्रेक्षकांनो, सत्यशोधक नजरेने जर आपण बघितलं तर जनहित की व्यावसायिक युद्ध, एकूणच परिस्थिती पाहता या वादाला दोन प्रमुख कंगोरे आहेत. पहिले, कायदेशीर आणि नागरिक सुरक्षा. जर एखादे दुकान नियमांचे उल्लंघन करून ट्रॅफिक जाम आणि अपघातांना कारणीभूत ठरत असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि दुसरे म्हणजे व्यावसायिक स्पर्धा. नवीन स्पर्धक बाजारात आल्यास जुन्या दुकानदाराचा धंदा कमी होईल, या भीतीतून कृत्रिम विरोध तर उभा केला जात नाही ना, अशी शंका घेण्यास सोशल मीडियावरील चर्चा बळ देत आहे. आता चेंडू जिल्हा अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क अर्थातच एक्साईज विभागाच्या कोर्टात आहे. प्रशासन केवळ राजकीय दबावाला बळी पडणार की वेदांत वाईन्सवरील तक्रारीची दखल घेत आणि टॉप 10च्या जागेची प्रत्यक्ष वस्तुस्थिती तपासून निष्पक्ष निर्णय घेणार, याकडे संपूर्ण संगमनेरकरांचे डोळे लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज NMP, संगमनेर.